एकदा एक गरीब आणि वृद्ध जोडपे होते। ते स्वामींचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या घरात खूप गरिबी होती आणि खाण्यापिण्याचीही अडचण होती, पण त्यांची स्वामींवरील श्रद्धा कधीही कमी झाली नाही। ते रोज स्वामींचे नामस्मरण करत असत। एक दिवस उपासमारीने हैराण होऊन त्यांनी स्वामींना मनोभावे हाक मारली, हे स्वामी समर्था, आता तुम्हीच आमचा आधार आहात। आम्ही उपाशी आहोत आणि आमच्याकडे काहीच नाही। आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा। त्याच रात्री त्यांना त्यांच्या स्वप्नात स्वामी समर्थ दिसले। स्वामींनी त्यांना सांगितले की तुमच्या घराच्या मागील अंगणात एक चिंचेचं झाड आहे। त्या चिंचेच्या झाडाखाली खणल्यास तुम्हाला एक हंडा मिळेल, ज्यात जे काही मिळेल त्याने तुमचं संपूर्ण दारिद्र्य दूर होईल। सकाळी उठल्यावर त्या दोघांनी स्वप्नांबद्दल एकमेकांना सांगितले। त्यांना खात्री पटली की हे स्वामींचेच बोलणे आहे। त्यांनी घराच्या मागील अंगणात जाऊन चिंचेच्या झाडाखाली खणण्यास सुरुवात केली। थोड्याच वेळात त्यांना तिथे एक हंडा सापडला, पण तो हंडा मातीने भरलेला होता। ते दोघे थोडे निराश झाले, पण त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला। त्यांनी ती माती एका मोठ्या माठात भरली आणि ती माती बाजूला ठेवली। काही दिवसांनी त्यांच्या घराच्या परिसरात काही परदेशी व्यापारी आले। त्यांना एक विशिष्ट प्रकारची माती हवी होती, जी फक्त त्या भागात मिळते। ती माती त्यांच्या कामासाठी खूप उपयुक्त होती। व्यापाऱ्यांनी त्या गरीब जोडप्याला पाहिले आणि विचारले की त्यांच्याकडे अशी माती आहे का। त्या जोडप्याने ती माती व्यापाऱ्यांना दाखवली। ती माती पाहून व्यापारी खूप आनंदी झाले आणि त्यांनी ती माती विकत घेतली। त्या बदल्यात त्यांनी जोडप्याला भरपूर धन दिले आणि ते जोडपे आनंदाने राहू लागले। अशा प्रकारे स्वामींच्या कृपेने त्या जोडप्याचे दारिद्र्य दूर झाले। त्यांना समजले की स्वामींनी त्यांना मातीच्या रूपात खरे धन दिले होते। ही कथा स्वामींच्या अगाध लीला दर्शवते, जिथे ते आपल्या भक्तांना अप्रत्यक्षपणे मदत करतात आणि त्यांच्या श्रद्धेची परीक्षा घेतात। तुम्हाला हा स्वामी अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच सत्य स्वामी अनुभव ऐकण्यासाठी आणि स्वामी विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या स्वामी अनुभवाला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।